आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीनं माझं आजी आजोबा मेळाव्यासाठी आलेल्या सर्व आमच्या हा एक गोड असा कार्यक्रम सुरू होणार आहे। आजी आजोबांसाठी विशेष करून विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन आज ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीनं आलेल्या सर्व लाडक्या आजी आजोबांचं, प्रमुख पाहुण्यांचं, लाडक्या पालकांचं सहर्ष स्वागत। भविष्यामध्ये आजी आजोबांसाठी आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संस्था आयोजित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर वेळोवेळी सेकंड इनिंग मध्ये फ्रंट फुटवर कसं केंद्र या ठिकाणी आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीनं आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शफी इनामदार साहेब, सय्यदनगर आणि परिसरातील युवा नेतृत्व, शोएब इनामदार साहेब या सर्वांच्या वतीनं लाडक्या आजी आजोबांचं सहर्ष असं स्वागत। सर्व करीत आहोत आणि ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, जगातला जोरदार ताली भी होना चाहिए दोस्तों। क्या बात है, बहुत बहुत शुक्रिया।
ठिकाणी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत चार्लीसाठी. खऱ्या अर्थाने तुमचे खूप खूप आभार. तुमची ही कलाकृती बघून सगळे तुमच्या प्रेमात पडतील. अशा अप्रतिम पद्धतीनं आपण आपली कला या ठिकाणी सादर केली. एक कलाकार हा कलेचा भुकेला असतो. हृदयामध्ये जगभराची दुःख घेऊन लोकांना हसवण्याचं काम हा कलाकार करत असतो. आपले खूप खूप आभार. आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीनं आज आपण आजी आजोबा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज आपण आजी आजोबा हा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. तर पुन्हा एकदा आलेल्या सर्व आजी आजोबांचं सहर्ष असं स्वागत. आज आपण तुमच्यासाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. तुम्हाला आरोग्यविषयक मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी होणार आहे. आणि कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांसाठी अल्प उपहाराची सुद्धा व्यवस्था आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीनं केलेली आहे. तेव्हा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आजी आजोबांना विनंती आहे की सगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायचा आहे आणि तो पाहूनच तुम्ही सगळ्यांनी जायचं आहे. तुमच्यासाठी विविध प्रकारचे लहान मुलांनी आमच्या मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत. हे कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी पाहायचे आहेत. आणि सगळ्यांना आनंद सांगताना आनंदाची गोष्ट होती की शफी नामदार साहेबांच्या माध्यमातून येत्या काळामध्ये आजी आजोबांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचन कट्टा या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. जेणेकरून सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यानंतर आपल्यासमोर उर्दू माध्यमाचे आमचे लहान विद्यार्थी एक डान्स आपल्यासमोर घेऊन येत आहेत. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण विचार मंचावरती जायचं आहे आणि ज्ञानातून त्यांच्या मार्गदर्शनातून जे आमचे सर घडले ते त्यांचे शिक्षक सन्माननीय कन्हेरे गुरुजी आणि सन्माननीय मोमीन गुरुजी हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आज खऱ्या अर्थानं तुमच्या या मार्गदर्शनानं तुमच्या ज्ञानानं तुमच्या छडीनं खऱ्या अर्थानं शफी इनामदार साहेबांसारखं नेतृत्व या ठिकाणी घडलं. संकुलाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शफी इनामदार साहेब यांनी आजी आजोबांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते आणि आणखी भरपूर आहे. त्याचा पहिला आपलं चार्ली चॅप्लिन झालं. त्यानंतर उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं नृत्य सादर केलं. मैं थोड़ा गड़बड़ में हूँ, थोड़ा प्रोग्राम के लिए जाना है, तो सर ने रिक्वेस्ट की थी आज के इस प्रोग्राम में कुछ एंटरटेनमेंट का प्रोग्राम करने के लिए. तो मैं कोशिश करूँगा जल्द से जल्द कुछ सुनाने की. तो सबसे पहले तो मैं शुक्रगुजार हूँ हमारे शफी सर शोएब सर इनका कि अपने ससाने नगर सैयद नगर यहाँ के सभी बच्चे के लिए जो अच्छी शिक्षा और अच्छी मतलब सभी चीज़ों पे ध्यान रखते हुए अच्छी पढ़ाई को ध्यान पे रखते हुए वो बहुत अच्छे से काम कर रहे हैं. और हम शुक्रगुजार हैं उनके कि यहाँ पर देखा जाए तो सभी स्कूलों से बहुत अच्छी कम फीस है, अच्छे से बच्चे पढ़ाई कर सकते हैं. उनके लिए बहुत एक बार जोरदार तालियां हो जाए शोएब सर और शफी सर के लिए प्लीज. और कुछ कलाकार यहाँ पर मैं थोड़ा जल्दी बुलाकर उनको यहाँ से रुखसत करूँगा क्योंकि मुझे आगे जाना है. तो हमारे आज के इस प्रोग्राम में देखिए कुछ कलाकार आ रहे हैं, तो उन कलाकारों को यहाँ पर मैं अपनी आवाज़ के जरिए लाऊंगा. अगर आप उन कलाकारों का आवाज़ आपको पसंद आता है तो आप तालियां जरूर बजाइए. तो सबसे पहले हमारे बॉलीवुड के कुछ कलाकार आ रहे हैं और अगर आपको उनका नाम पता है तो आप नाम बताइए. तो सबसे पहले देखिए कौन आ रहे हैं. या बाबरा बाबा, या राजू, या श्याम, या मस्त में डांस किया बच्चा लोग ने. हाँ, तुम लोग को पसंद है क्या बाबा? ये तुम्हारे अंदर ये इधर की तो शाम घुस के आएगा, भाड़ा नहीं दिया बाबा उसने. लगता है उसका भाड़ा डबल करना पड़ेगा. अभी ये इसके बाद हमारे एक मराठी कलाकार आते और वो उनकी स्टाइल लेके हंसते खेलते आते और उनकी स्टाइल में कसं आहे मंडळी मस्त की नाही. आबा बाबा कर दे का काय
माझ्या गंगेसाठी मी उखाणा सांगितो, आवडलं तर टाळ्या झाले पाहिजे, ज्यांनी टाळ्या नाही वाजव त्यांना मत चढत नव्हतील. हा आता उखाणा. केळीचं पान चुरू चुरू फाटतंय, आता बाबा केळीचं पान चुरू चुरू फाटतंय, गंगेचं नाव घ्यायला मला लय बरं वाटतंय. कोणते करा मग करणार सुरे. आणि यानंतर ट्रॅफिक अडकले, त्यांना पोलिसांनी पकडलं, ते कसे येतात बघा. मला माझ्या बरोबर अहो तुम्हाला सांगतो, इथे यायला इतकं ट्रॅफिक, इथून आलं ट्रॅफिक आणि पोलिसांनी म्हणजे 100ची पावती पाडली. लागणारे 100 रुपयाचा खर्च होणार, पण काय टेन्शन नाही. 26 जणांसाठी एवढं खर्च होतो आपण. थैंक यू. अच्छा, अभी हमारे पुराने कलाकार, उनका आवाज एक ही बहुत ही बेस है उसमें. और बात भी करण अर्जुन फिल्म बहुत से लोगों ने देखे, तो उसमें राखी जी है, वो इतना जान लगा के बात करती है, मुझे टेंशन आता है कि क्यों इतनी ताकत लगा रहे हो. मेरे आएंगे धरती का सीना फाड़ के आएंगे, एकदम जान लगा मेरे आएंगे. अरे खाला, हाँ ज्यादा टेंशन मत दो, इतना प्रेशर मत लगाओ. फिर उसमें हमारे अमरीश पुरी साहब, अरे तेरे करण अर्जुन नहीं आएंगे, उसको हम मारा रे. फिर उनके साथ में एक विलन है हमारे 90s के, उनकी स्टाइल थी, हमेशा बच्चे लोग ज्यादा करके वो कार्टून में आवाज सुनते, आओ आओ, मैं तो छोटा सा नन्हा सा प्यारा सा बच्चा हूं, आओ. बच्चे कार्टून में देखते ठक टिके ठा. हाँ बहुत अच्छा. अभी कुछ नेता हैं जिनकी आवाज मैं सुनाऊंगा. सबसे पहले एक नेता आते, वो क्या बोलते हैं सब बच्चों के परफॉर्मेंस देख के, ये चिकनी एलिने सेवन के सभी नंदे सेरते पे सेरते शहर के तो कोणी ओळखले सांगा बरं. क्या बात है. सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर एक नेता आहेत, ते कसे बोलतात बघा. मस्त डाक झालं आहे, तर मला ही कविता सुचली आहे. आज इथं कोणाचा तरी आहे बर्थडे, आज इथं कुणाचा तरी आहे बर्थडे, मी चहा बरोबर खाल्लाय कुठे, हे बरोबर आहे. कोण आहे? हाँ आठवले म्हणून पाठवले. अभी एक नेता है, उनकी आवाज, मेरा भाई और बहना और मेरा देशवासी, अच्छे दिन आएंगे, हम भी बड़ा पाव खाएंगे. अच्छा, अभी हमारे 2 कलाकार, उनकी बात की स्टाइल से आप पिक्चर भी समझ जाएंगे. 15 अगस्त 26 जनवरी को उनका फिल्म होती है. फिल्म का नाम बताइए, कलाकार का नाम बताइए. तो कौन से कलाकार है? वागले, हम पहले दुश्मन से बात करते हैं, हम मुलाकात करते हैं और ना समझे और लाद करते हैं. मेरा तरीका अलग है, पहले लाद के बाद मराठा मारता हूँ या मरता हूँ. अच्छा है, ताली हो जाए, थोड़े तालियां बजाओ, मच्छर काट लेंगे. एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. थैंक यू, धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया. मैं रोब शेख, कॉमेडियन. हमारे मेरा लड़का फरहान था, फरहान, हाँ, तो मेरा लड़का और लड़की यहाँ पे स्कूल में पढ़ते हैं. तो पहली बार मैं पेरेंट्स मीटिंग में आया, उसकी जिद की वजह से. बोले अब्बा तुम पेरेंट्स मीटिंग को आते नहीं. और उस दिन हमारे अकबर सर ने हमको जिम्मेदारी डाल दी, थोड़ा कॉमेडी करो. तो उस दिन थोड़ा किया, तो सर बोले
आज भी हो जाए थोड़ा कुछ। तो सबको पसंद आया कुछ मिमिक्री, लेकिन तालियां बहुत कम हो गई। थैंक यू। तो अभी मुझे इजाजत दीजिए, मुझे थोड़ा आगे प्रोग्राम है। बहुत बहुत शुक्रिया सर। बच्चों के लिए, ठीक है, बच्चों के लिए। बच्चे लोग कार्टून देखते हैं? मोटू पतलू, ऑगी, मिकी माउस, ठीक है। चलो मैं तुम्हारे लिए उनका आवाज सुनाता हूँ, लेकिन आवाज पसंद आए तो ताली होनी चाहिए, ओके? हाँ, कैसा है? अभी के बच्चे लोग को टीवी लगा के देते, भाई इधर उधर मत जा, ज्यादा मोबाइल में मत ये कर, टीवी लगा के देते कार्टून, और माँ भी कार्टून देखती है। हमारे टाइम पे ऐसे नहीं था। अम्मी को बोलते अम्मी मेरे को कार्टून देखने का है, अम्मी बोलती तेरे बाप को देख, वो क्या कम कार्टून है। अम्मी बोलते एक ही कार्टून रोज कौन देखेगा। मेरा अब्बा यहाँ पे बैठे रहे, वो भी हंस रहे हैं। अब्बा अम्मी भी हंस रहे, यहाँ पे बैठे रहे। ये सिर्फ जोक है, जोक समझ। तो बच्चों को अभी लगा के देते थे, और बच्चे अभी के इतने एडवांस हो गए, इतने छोटे छोटे बच्चे गाने गाते लड़की को देख के। आइस हिप्नोटाइज तेरी करती है मैनू, वो गाना है हनी सिंह का, आई स्वेयर छोटी ड्रेस में बॉम्ब लगती मैनू, बॉम्ब लगती मैनू। अब इनको कौन बोलेंगे, इनकी मॉम भी बॉम्ब थी। तो अभी यही बच्चों के लिए थोड़ा कार्टून में सुनाना चाहूंगा। तो सबसे पहले देखिए कौन आ रहा है आज के इस प्रोग्राम में। मुझे यहाँ पे आना कौन, ताली बजाएगा कौन? और दूसरा कार्टून, हिंदुस्तान की कसम, चिंगम, ये चिंगम कार्टून जो इनको पकड़ो। अब दूसरा कार्टून है, अरे भैया बदलो, काले पैर में आपके बत्ते नहीं जलते। हाँ, मोटू क्या खाता है? जिसको किसको समोसे खाने हैं हाथ ऊपर, चलो 500 रुपए लाओ, लाके देता। अच्छा नेक्स्ट कार्टून, मोटे जल्दी चलो वरना बक्से बहुत मारेगा। हाँ, पतलू देखिए पूरा टकरा है और एक सीढ़ी है, वो एंटीना उसका, जब भी उसको कुछ सिग्नल मिलता है वहां से ही मिलता है। तो अभी लास्ट आवाज सुनाता हूँ, रुक जाता हूँ। हमारे फेवरेट कार्टून है कुछ जो फिल्मी कलाकार की वॉइस है, तो वो सुनाता हूँ। भैया भैया क्या मजा आ गया भैया, आओगे आ गया भैया, आओगे के साथ देखिए कौन आ गया है। आओ डॉक्टर टिक्के, ओए बाप मैं तुझे तोड़ डालूंगा। थँक यू, बहुत बहुत शुक्रिया, थँक्यू सो मच। बद्दल सांगितलं तर आपला कार्यक्रम कसा 29 तारखेला होता, पण शुक्रवार असल्यामुळं तो कार्यक्रम आपण अचानक आज घेतला। तर रोपबाईंना एक कार्यक्रम होता 29 तारखेला, पण खऱ्या अर्थानं रोपबाईनं म्हणजे शाळेबद्दल सरांबद्दल प्रेम किती असावं हे रोपबाईंनी दाखवून दिलं। त्यांनी एक स्वतःचा कार्यक्रम त्यांनी सोडला आणि शाळेसाठी कार्यक्रम त्यांनी आयोजित केला, आणि आज सुद्धा त्यांना कार्यक्रम आहे। तो कार्यक्रम या ठिकाणी थोड़ा डिले करून ते आपल्या कार्यक्रमासाठी आले। जोरदार तालियां होऊन द्या रोपबाईंसाठी। और रोपबाई, तुम्हारा एक डायलॉग मुझे बहुत पसंद आया। जब बच्चा बोलता है कि अम्मी मुझे कार्टून देखना है, तो अम्मी बोलती कि बाप को देख। यस, बहुत बढ़िया लगा, जोरदार तालियां होऊन द्या रोपबाईंसाठी। यानंतर आपण एक सुंदर अशी पीपीटी स्क्रीनवर बघणार आहोत। तर मी ही पीपीटी सुरू करण्यासाठी, या पीपीटीचं उद्घाटन करण्यासाठी सन्माननीय आमच्या शफी नामदार साहेबांचे गुरुजी, कारण पहिले गुरुजी होते आता सर झाले, मी कन्हेरे गुरुजी, त्याचबरोबर मोमीन गुरुजी, तसेच आमचे मार्गदर्शक मेत्रे सर आणि लालासाहेब शेख सर यांना मी विनंती करतो की आपण स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे आणि एक क्लिक मारून आजची ही पीपीटी आपण आपल्या शुभ हस्ते सुरू करायची आहे। त्याबरोबर आमच्या शफी नामदार साहेबांचे बंधू इसाक चाचा, आपणासही विनंती की आपण सुद्धा यायचं आहे। वजीर चाचा शेख, आपणासही विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे।
सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. आपणास विनंती आहे थांबायचं एक मिनिट. हार करू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत. संस्थेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. 20वं शतक समारोपाच्या दिशेने सुरू होतं. सय्यदनगर सारख्या परिसरामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. शिक्षण घ्यायचं म्हटलं तर कित्येक किलोमीटर पायी जावं लागत होतं. सय्यदनगर हा परिसर तर मोठा होता, पण शिक्षणाची गंगा, शिक्षणाची चाहूल कुठेच नव्हती. मग अशातच एका माऊलीनं आपल्या मुलाला सांगितलं, त्या माऊलीनं त्यांच्या मुलाला सांगितलं की आपल्या परिसरामध्ये शाळेची आवश्यकता आहे. आणि त्या माऊली म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून शफी सरांच्या आई होत्या. शफी सरांच्या आईनं शाळा उघडण्यासाठी सरांना मार्गदर्शन केलं. वडिलांची खंबीर साथ मिळाली आणि सरांनी 1991 साली आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाचं एक छोटंसं रोपटं लावलं. आणि ते रोपटं आज सरांच्या आईवडिलांच्या आशीर्वादानं, सरांच्या आईच्या प्रेमानं एक मोठं वटवृक्ष होताना आपल्याला पाहायला मिळते. सरांची आई सरांना नेहमी सांगायची, शफी तो राजा नाहीस, परंतु आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून तू शिक्षण देऊन अनेक गोरगरिबांचे राजे घडवशील. आणि तेच कार्य आज आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीनं सुरू आहे. आणि हजारो गरीब विद्यार्थी आज संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि उंच बहारी घेण्याची प्रेरणाही घेत आहेत. 1991 साली आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाची स्थापना माननीय शफी इनामदार साहेबांनी केली. प्रवास तसा खडतर होता. एवढं सोपं नव्हतं की शाळा उघडली आणि मुलं आली. सरांनी प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन मुलांना गोळा करण्याचं काम केलं. मुलांना गोळा केलं, शिक्षणाचं महत्व सांगितलं आणि शिक्षणाचं महत्व सांगून सय्यदनगर सारख्या ओसाड भागामध्ये शिक्षणाची गंगा गोरगरीब विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचवली. आणि त्याच्याच माध्यमातून कुणी कलेक्टर झालं, कुणी डॉक्टर झालं, कुणी इंजिनियर झालं, कुणी वकील झालं. अशा वेगवेगळ्या हुद्द्यावरती गोरगरिबांचे विद्यार्थी जाऊ लागले. आणि खऱ्या अर्थानं याचं सर्व श्रेय ज्यांना जातं ते म्हणजे आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष माननीय शफी इनामदार साहेब. समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा असा मोलाचा विचार प्राध्यापक शोएब इनामदार साहेबांनी घेतला. आणि हा विचार त्यांच्या वडिलांनी म्हणजेच आपल्या लाडक्या शफी इनामदार साहेबांनी दिला. वेळ, काळ, स्थळ कोणत्याही गोष्टीचा विचार न करता शोएब इनामदार साहेबांनी गोरगरिबांना नेहमी मदत केली. ज्येष्ठांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना, अहो अगदी लहान मुलांना सुद्धा शोएब इनामदार साहेबांच्या माध्यमातून मदत केली जाते. कोरोनामध्ये तर हद्दच झाली. काही मातब्बर घरामध्ये जाऊन बसले होते, पण हा युवा गोरगरिबांच्या मदतीसाठी रस्त्यावरती उतरला होता. कोरोनाच्या कुठल्याही भीतीला न डगमगता शोएब इनामदार साहेबांनी आज अनेक लोकांना मदत करण्याचं काम दिलं. पोलीस बांधवांना सेफ्टी किट दिले, घरोघरी जाऊन गोरगरिबांना अन्नधान्याचे किट दिले. खऱ्या अर्थानं ज्या घरामध्ये कोरोनापासून एखादा व्यक्ती जर दगावला तर त्या घरामध्ये 50,000 रुपयांची मदत सुद्धा शोएब इनामदार साहेबांनी दिली. सय्यदनगरला भेटलेला एक अद्वितीय, एक आविष्कार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, एक कोळी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सय्यदनगरचं नेतृत्व आणि कर्तृत्व म्हणजेच शोएब इनामदार सर. शोएब इनामदार साहेबांच्या माध्यमातून अनेक उपक्रम सय्यदनगर सारख्या परिसरामध्ये घेतले जातात. एक उभरतं नेतृत्व म्हणजेच शोएब इनामदार साहेब. एखादं युद्ध जर जिंकायचं असेल
तर त्याला योग्य नेतृत्व आणि योग्य सेनापतीची आवश्यकता असते. तेव्हाच कुठेतरी ते युद्ध जिंकता येते. त्याच पद्धतीनं आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाला सुद्धा प्रत्येक अडचणीतून बाहेर काढणारे, वेळोवेळी संस्थेला मार्गदर्शन करणारे, वेळ आली तर समाजसेवेमध्ये सुद्धा अग्रणी असणारे आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाचे सचिव सन्माननीय डॉक्टर मुसद्दिक इनामदार साहेब. प्रत्येक वादळाला पेलण्याची धमक ज्यांची आहे आणि वादळाला पेलून त्या वादळांना पुरून उरणारे आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाचे सर्वांचे लाडके कार्याध्यक्ष सन्माननीय फैम इनामदार साहेब. 1991 साली शफी इनामदार साहेबांनी आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. सय्यदनगरच्या दारोदारी जाऊन सरांनी विद्यार्थी एकत्रित केले, विद्यार्थी जमा केले. मग हे विद्यार्थी सांभाळणं, हे विद्यार्थी टिकवणं ही एक मोठी जबाबदारी होती आणि ही जबाबदारी उचलली उर्दू माध्यमाच्या चेअरमन शकीला इनामदार मॅडम यांनी. विद्यार्थ्यांना मायेची सावली दिली, मायेची ओढ दिली, हाताने घास भरवले, विद्यार्थ्यांना प्रेम दिलं. एखादा पक्षी ज्या पद्धतीनं आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन मायेची ओढ आणि प्रेम देतं, त्याच पद्धतीनं शकीला इनामदार मॅडम यांनी गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना मायेची ओढ आणि प्रेम दिलं. स्वतःच्या मुलांप्रमाणे या मुलांनाही जपलं आणि हीच मुलं आज उत्तुंग अशा आकाशामध्ये भरारी घेताना आपल्याला दिसत आहेत. त्याच शकीला इनामदार मॅडमच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रेमानं, त्यांच्या स्नेहानं वैद्यकीय शिक्षा पूर्ण करून समाजातील तळागाळातील गोरगरिबांची वैद्यकीय सेवा करणाऱ्या, कोरोना सारख्या संकटाला सुद्धा न घाबरणाऱ्या शाळेच्या ट्रस्टी सन्माननीय डॉक्टर अबोली शोएब इनामदार मॅडम आपल्या आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलामध्ये मराठी माध्यम, उर्दू माध्यम आणि इंग्रजी माध्यम या तीनही शाळा या ठिकाणी चालवल्या जातात. त्याच्यामध्येच इंग्रजी माध्यम म्हणजेच आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलची धुरा सांभाळणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या चेअरमन सन्माननीय रिफान इनामदार मॅडम. नमस्कार. आयडियल एज्युकेशन मंदिर, समता प्राथमिक विद्या मंदिर, यासीन इनामदार माध्यमिक विद्यालय, आयडियल इंग्लिश मीडियम प्रायमरी व हायस्कूल, आयडियल कॉम्प्युटर अकॅडमी, पुणे महानगरपालिका अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, अल्गदित उर्दू फुलवर्क स्कूल, आयडियल सुशिक्षित बेरोजगार मार्गदर्शन केंद्र, ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन सेवा केंद्र, अल्गदित उर्दू प्रायमरी व हाई स्कूल, लेडी रहमत बी इनामदार उर्दू प्रायमरी स्कूल, आयडियल ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स. आपली संस्था फक्त पुण्यापर्यंतच नव्हे तर रत्नागिरीपर्यंत सुद्धा जाऊन पोहोचलेली आहे आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा बेबी स्माइल इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, वेसवी, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी असे विविध संस्था, विविध शाखा आपल्या आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीनं चालवल्या जातात. आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीनं शफी इनामदार साहेब यांच्या मार्गदर्शनानं आपण दरवर्षी आजी आजोबा मेळावा या ठिकाणी आयोजित करत असतो आणि त्याच पद्धतीनं आपण या वर्षी सुद्धा आजी आजोबा मेळावा आपण आयोजित केलेला आहे. तर गेल्या वर्षीच्या आजी आजोबा मेळाव्याचे काही क्षण आपण पाहूया. को अपनाया और उस टेक्नोलॉजी को हमने किसमें कन्वर्ट किया? मजदूरी में कन्वर्ट किया. और वही हम कहाँ पे डाल रहे हैं? हमारे बच्चों में डाल रहे हैं. आपके पोता पोती में जा रहा है, आपके नाता नाती में जा रहा है. तो अगर उनको सही रास्ते पे लाना है तो किसकी जरूरत है? आप लोगों की जरूरत है. आप लोगों ने आपके अपनात, आपकी जो बातें, वो बातें जब उनको पढ़ाएंगे, उनको सिखाएंगे, तब जाकर वो उनको बता सकते हैं. आज की जिंदगी, आपने जो जिंदगी टेक्नोलॉजी का रिवॉल्यूशन देखा है, देखो मैं ये टेक्नोलॉजी के खिलाफ नहीं हूँ, मैं खुद हर टेक्नोलॉजी यूज करता हूँ. मैं बोलता हूँ कि टेक्नोलॉजी का इस्तेमाल सबने करना चाहिए. जहाँ पे 5 माले चढ़ते जाना है तो टेक्नोलॉजी का यूज करो, लिफ्ट से जाओ, आपकी मेहनत बच जाएगी. लेकिन हर चीज का इस्तेमाल समझदारी के साथ करना है और समझदारी जो आती है वो
समझता ही हमें आगे बढ़ानी है। 1991 साली आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाची स्थापना केली आणि सह्याद्री नगरच्या प्रत्येक घरापर्यंत शिक्षणाची संजीवनी पोहोचवली। आज गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना कमी फीमध्ये शिक्षण घेता यावं म्हणून शाळेत आइडियल एजुकेशन ट्रस्ट के जानिब से सैयदनगर और उसके आसपास के मदरसों को और मदरसों के तलबाओं को जिंदगी की जरूरी चीजों की तकसीम इस मकान पर इदारे की जानिब से की जाती है। आइडियल एजुकेशन ट्रस्ट के जानिब से स्कूल के तलबाओं को मयारी तालीम फरमाम की जाती है और इसके जरिए तलबा अपनी इल्म सफर को मुकम्मल करते हैं। आइडियल एजुकेशन ट्रस्ट की जानिब से खवातीन के लिए मदरसा कायम किया गया है, जहां इस्लामी और दुनियावी तालीम के साथ साथ हुनर की तालीम भी फराहम की जाती है। यहाँ सही दीन तालीम और दुनियावी तालीम देकर उनकी जिंदगी को बेहतर बनाने में मदद की जाती है। आप भी अपनी जिंदगी संवारने के लिए यहाँ तालीम हासिल करें और अपने मुस्तकबिल को कायम बनाएं। आइडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीनं दरवर्षी आपण महिला दिन हा साजरा करत असतो। महिलांना कामातून थोडासा वेळ मिळावा, त्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी आइडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीनं विविध स्पर्धांचं आयोजन सुद्धा महिलांसाठी केलं जातं। त्याच्यामध्ये मग पाककला स्पर्धा असेल, त्यामध्ये मेहंदी स्पर्धा असेल, अशा पद्धतीच्या विविध स्पर्धा आणि महिलांसाठी विविध उपक्रम सुद्धा आपल्या संस्थेच्या माध्यमातून शोएब इनामदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाने होत असतात। सबसे पहले मैं सर का बहुत बहुत शुक्रिया अदा करूँगा और खास हमारे शोएब भाई और हमारे सीनियर मुसद्दिक भाई, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। ये स्कूल मेरे लिए एक ऐसी थी कि आप समझो कि हम 4 भाइयों में से हम 2 भाई, हमारे बड़े भाई साहब डॉक्टर फहीम और मैं, हम लोग ने अपनी पहली मतलब कि बालवाड़ी से, जब हमारी पुरानी स्कूल मुसद्दिक कॉम्प्लेक्स में जो मेरे ख्याल से सर आपके घर के बाजू में ही था, वहाँ से हमने शुरू किया था और अल्हम्दुलिल्लाह हम लोग ने 10वीं तक के यही स्कूल में कंप्लीट किया है। लोग बोलते थे कि उर्दू स्कूल में पढ़ेंगे तो आगे तुमको फ्यूचर नहीं मिलेगा, ऐसा होगा वैसा होगा, बताते थे, लेकिन हमारी वालिद साहब की अलग मेहनत थी इसके पीछे। तो हमने उर्दू से कंप्लीट किया, 11-12 फिर अरग से किया, फिर अल्हम्दुलिल्लाह उसमें हम लोग को मौका मिला कि यूनानी में अंदर हमने एडमिशन हासिल किया। और मैं आपको उर्दू मीडियम के खासतौर से बच्चों को ये बोलूंगा कि आप डिमोटिवेट बिल्कुल मत होना कि आप लोग उर्दू पढ़ लेंगे तो कुछ कर नहीं पाएंगे या कुछ हो नहीं पाएगा, आगे फ्यूचर नहीं बनेगा। लेकिन यकीन मानो उर्दू से बेहतर कोई चीज नहीं। अगर आप उर्दू को आगे में पढ़ेंगे तो बहुत अच्छी है, क्योंकि मैंने बीच में 2 साल का ड्रॉप आउट लेकर फारसी प्लस अरबी ये दोनों भी मैंने 2 साल पढ़ा हूँ। तो फिर मेरे को समझ में आया उर्दू की मतलब क्या है। हमारे नाइक सर कहाँ पर है, मैं नाइक सर को आज भी याद करता हूँ कि उनका उर्दू का पढ़ाने का अंदाज सबसे बेहतर था, सबसे बेहतर। नाइक सर जब भी पढ़ाते थे उनकी मैं याद है कि वो अंदाज कैसा था पढ़ाते एक एक चीज को डिटेल में समझाते थे। साथ ही साथ हमारे अकबर सर, जब भी कोई गैदरिंग होती थी सर को हमेशा याद किया मैं, चाहे वो डांस हो या कुछ हो, एक अलग ही मिजाज बना हुआ रहता था। और अल्लाह मग़फ़िरत करे हमारे मरहूम जाकिर सर की, जाकिर सर के साथ में हमारी बहुत अच्छी यादें। और उनका मराठी पढ़ाने का अंदाज जो इतना खूबसूरत लगता था, जब भी वो पढ़ाते थे माशाल्लाह मजा आ जाती थी। तो बहुत बहुत शुक्रिया, मैं आप लोगों का बहुत शुक्रिया अदा करता हूँ। सर आपका भी खुशी से धन्यवाद सर।
आप सभी का मैं तहे दिल से स्वागत करता हूं। आइडियल एजुकेशन स्कूल जो है हमारे करीब है, हमारा परिवार है। और मैं जब भी स्कूल में आता हूँ, शबीन अंदर साहब उनके सब जो शिक्षक है हमें पहचानते हैं। तो आज कुछ सिंगिंग के जरिए आप नहीं, अरे वाह तो बोलो, आवाज होना चाहिए, आवाज। हम कलाकार कभी मरते नहीं, हमें जिंदा दफनाई जाता है। हम कलाकार कभी मरते नहीं, हमें जिंदा दफनाई जाता है। अरे जब भी कब्र खोल के देखो, आपके तालियों के इंतजार में पाता है। बहुत बहुत शुक्रिया। हिंदी गाना गाऊं, चलेगा ना? बेस कभी कर दिया ताली होना चाहिए, गाना शुरू हो जाता है। कभी कभी मेरे दिल में ख्याल आए, कभी कभी मेरे दिल में ख्याल आए कि जैसे तुझको बनाया गया है कि जैसे तुझको बनाया गया है। तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं, तुझे जमीन पे बुलाया गया मेरी। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, ओ मेरे दिल के चेहरे, ओ मेरे दिल के चेहरे, मेरे दिल को दुआ कीजिए। तालियां होना चाहिए, आवाज। ओ मेरे दिल के चेहरे, मेरे दिल को दुआ कीजिए। मस्तानी मदहोश किए जा, मुझे और कोई खींचे मेरी ओर लिए जा। ये शाम मस्तानी मदहोश किए जा, मुझे और कोई खींचे तेरी ओर लिए जा, तेरी ओर लिए जा, तेरी ओर लिए जा। दोस्तों मैं ज़्यादा टाइम नहीं लेना चाहता हूँ क्योंकि मेरे मामू आज उनका इंतकाल हुआ, मुझे लोनावाला जाना है। वेरी सॉरी, क्योंकि टाइम भी बहुत हो चुका है। तो मैं यहाँ पर ये प्रोग्राम मेरा समाप्त करता हूँ, फिर मिलेंगे ऐसे ही प्रोग्राम में। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू थैंक यू थैंक यू। दरवर्षीप्रमाणे आपण आजी आजोबा मेळावा साजरा करतो। या आजी आजोबा मेळाव्याच्या निमित्ताने जमलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा, आमच्या विद्यार्थ्यांच्या म्हणजेच आमच्या आजी आजोबांचा मी संस्थेच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो।
त्यांचा आभार व्यक्त करतो की वेळात वेळ काढून आपण येथे आलात। मागच्या वर्षी आजी आजोबा मेळावा घेतला होता 29 तारखेला। 29 तारखेचं एक प्रयोजन असतं आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शफी इनामदार सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती आई वडिलांप्रती त्यांचं जे प्रेम आहे त्यांची जी आपुलकी आहे ती कुठेतरी येणाऱ्या आपल्या लहान बालकांमध्ये मुलांमध्ये पिढीमध्ये जोपासली जावी म्हणून आपण हा आजी आजोबा मेळावा साजरा करतो। आणि आजी आजोबांचे जे चांगल्या गोष्टी आहेत चांगले चांगले संस्कार आहेत नवीन पिढीपर्यंत कसे पोहोचतील याचा संस्थेच्या वतीने केला जाणारा हा एक छोटासा प्रयत्न असतो। आजही आमच्या संस्थेच्या वतीने विनंतीला मान देऊन आपण सर्वजण येथे उपस्थित राहिलात। आमच्या वडिलांचे शिक्षक मोमीन गुरुजी असतील कन्हेरे गुरुजी असतील आज येथे उपस्थित आहेत। त्यांनाही मला खात्री आहे की आपल्या विद्यार्थ्याचं यश बघून त्यांची छाती भरून आली असेल त्यांचाही कंठ दाटून आला असेल आणि नक्कीच त्यांना गर्व होत असेल की आपण एक चांगला विद्यार्थी घडवला। मागच्या वेळी आजी आजोबा मेळावा जेव्हा झाला होता तेव्हा काही आजी आजोबांनी आम्हाला सांगितलं की शोएब सर तुम्ही बोलता चांगलं पण आजी आजोबा आल्यावर थोडंसं हसवत जावं। पण म्हटलं शिक्षक आहे आता इथे शिक्षक बसले शिक्षकांना हसवायला जमत नाही रडवायला चांगलं जमतं धपाटे द्यायला चांगलं जमतं त्यामुळं सरांच्या विशेष प्रयत्नातून आपण थोडंसं हास्य तुम्हा सर्वांना जास्त मनोगत व्यक्त करणार नाही कारण लहान लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला बघायचे आहेत परंतु मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांची गरज काय हे नवीन पिढीला आमच्या पिढीला आणि आमच्या नंतर येणाऱ्या पिढीला ही कळली पाहिजे। त्यासाठी एका छोट्याशा गोष्टीपासून सुरुवात करतो। मी हिंदी आणि मराठी दोन्ही थोडंसं मिक्स बोलेल चालेल? हिंदी आणि मराठीमध्ये सगळे कम्फर्टेबल आहेत? कसं बसं त्याला एक मुलगी आवडते। आता मुलगी जेव्हा आवडते लग्न ठरतं लग्न ठरल्यानंतर जेव्हा प्रपोजल जातं मुलींकडे ते म्हणतात की मुलगा आम्हाला पसंद आहे परंतु त्या घरामध्ये एक पेच असतो वो घर में एक प्रॉब्लम रहता। प्रॉब्लम ऐसा रहता कि लड़की जो रहती वो नए ख्यालात की रहती और लड़की के अब्बा जो रहते वो पुराने ख्यालात के रहते। अब लड़की सबसे पहले कंडीशन देती ये हर घर की कहानी है। लड़की की सबसे पहले कंडीशन देती मेरे बारात में मेरे शादी में कोई भी ज्येष्ठ नागरिक बुढ़ा बुढ़ी नहीं चाहिए। क्या बोलती? मेरे शादी में मेरे बारात में कोई ज्येष्ठ नागरिक नहीं चाहिए बुढ़ा बुढ़ी नहीं चाहिए सारे के सारे जवान चाहिए मुझे कोई तकलीफ नहीं होनी चाहिए। अब लड़की के आपस सोचते हैं लड़की की तो जिद है शादी तो करनी है रिश्ता भी अच्छा है। अब लड़की के अब्बा का ऐसा रहता कि अगर जिस शादी में जिस अच्छे प्रोग्राम में ज्येष्ठ नागरिक का आशीर्वाद नहीं रहेगा उनकी दुआएं नहीं रहेगी तो वो प्रोग्राम सफल नहीं होगा। तो वो भी बेचारे सोचते कि अब करें तो क्या करें। लेकिन जो यहाँ पे लड़की के पिता है लड़की के अब्बा है वो भली भांति जानते हैं मैं भी बेटियों का बाप हूँ 2 बेटियों का बाप हूँ बेटियां बात मनवाना जानती हैं तो बेचारे बच्ची के जिद के सामने बेबस हो जाते। लड़के वालों को संदेशा भेजते कि हमारी सारी तैयारी हो चुकी है आप शादी में आइए बारात लेकर आइए लेकिन हमारे बेटी की कंडीशन है कि इसमें कोई भी बुढ़ा बुढ़ी ज्येष्ठ नागरिक नहीं होने चाहिए। अब सब परेशान लड़का परेशान और आजकल के लड़कों की हालत आप जानते हो कुछ मिला ना मिला शादी होने के लिए लड़की तो मिलनी चाहिए बराबर। अब लड़की मिली तो सब भूल जाते हैं तो वो बेचारा कैसे वैसे सब घर वालों को समझाता है कि मेरे शादी में कोई भी नहीं आएंगे जो भी सीनियर सिटीजन है ज्येष्ठ है दादा दादी है नाना नानी है कोई भी नहीं आएगा। और बेचारे समझदार रहते हैं मान जाते हैं बच्चे की खुशी के लिए दिल पे पत्थर रख के बोलते हैं जाओ शादी करके आ जाओ अच्छे से आ जाओ। लेकिन जैसा हम जानते हैं कि हर घर में एक खुट्टा होता है नाना। नाना को आदत रहती है ना 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 बोलने की और नाना तो जिद पकड़ के बैठते भाई मुझे तो शादी में आना है अगर आप मुझे नहीं लेके जाओगे मैं शादी होने नहीं दूंगा बोले मुझे तो शादी में आना ही है। सब परेशान हो जाते थे तो क्या करते हैं एक बड़ी टोकरी बना लेते उस टोकरी में नाना को अंदर बिठा देते उसको ऊपर से झाँक देते और उनको गाड़ी में बिठाकर उस टोकरी में छुपाकर लेकर जाते बोलते नाना आप टोकरी में से सब प्रोग्राम देखना बाहर मत आना। अब लड़की के अब्बा जो चाहते थे कि कोई ना कोई कम से कम एक तो ज्येष्ठ नागरिक उस शादी में आए
जैसी बारात वहां पर आ जाती है, पहले के जमाने में आपने देखा होगा कि बैलगाड़ी से वगैरह गाड़ी से आ रहे, छोटा गांव है, गांव के बाहर नदी है, अब नदी के पास में आके बारात रुक जाती और वहां पे इंतजार में रुक जाते कि लड़की वाले स्वागत में आएंगे तो हम आगे जाएंगे। अब जैसे बारात आ जाती तो लड़की के पिता जो है एक संदेशा भेजते कि हमारी लड़की की शादी होगी, लेकिन एक शर्त पे, जो नहर के पास, जो नदी के पास आप रुके हो ना, वो पानी की जो नदी है उसको दूध की नदी बना दो। क्या बना दो? दूध की नदी बना दो, तो मेरी लड़की की शादी आपके साथ हो जाएगी। अब सब परेशान, बोलते हम इतना खर्चा करके आ गए, नए कपड़े, कार सब बढ़ चुके हैं, पूरा गाड़ी का खर्चा हमने किया है, ट्रैवलिंग का खर्चा हमने किया है, दाग दागिने लिए हैं, इनका सबका खर्चा क्या करेंगे। अब अगर कोई सोचेगा कि पानी की नदी को दूध की नदी बना देंगे तो लोग क्या बोलेंगे, ये तो फिजूल की बात है, ये तो नामुमकिन बात है। तो सबने सोच लिया कि चलो अब तो अपनी शादी होने से रही। लड़के ने भी बेचारे ने चेहरा डाल दिया, बोले कि अब ऐसे ही जाना पड़ेगा, चलो अब क्या कर सकते हैं। तो वो किसी ने बोला कि अरे वो नाना बेचारे अभी तक टोपली में बैठे हुए, कम से कम उनको तो दिखा लो। बोले वो बेचारे अभी भी वैसे ही बैठे, उनकी जान से क्यों खेलते हो। तो टोपली में से जब उनको बाहर निकाला तो नाना बोले शादी हो गई क्या? बोले नहीं ना नाना, ऐसी शर्त डाली, बोले ये जो नदी बह रही है उसको पानी की नदी को दूध की नदी बना दो। तो बोले बस इतनी सी बात, अभी बना देते। बोले सब बोले नाना अंदर बैठे बैठे शायद हवा कम मिली, ऑक्सीजन कम मिला, पागल वागल तो नहीं हो गए। तो नाना बोले नहीं, बोले लड़की के बाप को संदेशा भेजो। क्या भेजो? संदेशा भेजो कि हमने दूध का इंतजाम कर लिया है, आप नदी में का पानी निकाल दो। क्या करो? आप नदी में का पानी निकाल लो, हम वो दूध से भर लेंगे। अब ये संदेशा लेकर वहां पर गया आदमी, और जाने के बाद जब उसके आपा को बोला तो उसके आपा वहीं पे समझ गए कि ये जो बात है ये एक समझदार ही कर सकता है, ये एक ज्येष्ठ नागरिक ही कर सकता है। मतलब ज्येष्ठ नागरिक की दुआ है, इस शादी में है, इस रिश्ते में है, और वहीं पर वो दोनों की शादी हो जाती है, घर पे जाते हैं, अच्छा संसार करते हैं। तो इसलिए ज्येष्ठ नागरिक, दादा दादी, नाना नानी का हमारे जिंदगी में रहना, हमारे घर में रहना बेहद जरूरी है। और ये बात आने वाली पीढ़ियों को, जनरेशन को पता रहना जरूरी है। आपने पिछली बार का थोड़ा भाषण सुना होगा कि हमारे जनरेशन में मगरूरी है, बिल्कुल मगरूरी है। उस मगरूरी को कहीं ना कहीं कंट्रोल करने का काम यह आप लोगों का है, इनको संभालने का काम आप लोगों का है। आपने देखा होगा पहले के जमाने में मोहल्ले मोहल्ले होते थे, बराबर। मोहल्ले में से एक आधा इंजीनियर निकलता था, एक आधा डॉक्टर निकलता था, एक आधा वकील निकलता था, एक आधा जज होता था, एक आधा सरकारी अधिकारी होता था। आज आपने जो मेहनत की है, आपने जो सारे के सारे जितनी भी परेशानियां आती थी, उन परेशानियों को हटाकर, उन परेशानियों का सामना करके, अपने पेट को चिमटा देके, अपनी जो ख्वाहिशात थी उन ख्वाहिशात को मारकर, उनका गला घोटकर आपने जो जनरेशन को पढ़ाने का काम किया है, मुझे आज गर्व से खुशी होती है कि आज गली गली में इंजीनियर है, आज हमारे हर गली गली में लॉयर हो रहे हैं, टीचर्स निकल रहे हैं, सरकारी अधिकारी निकल रहे हैं। और आप अगर देखेंगे कहीं भी मोहल्ले में जाओ तो हर गली के सामने एक डॉक्टर का दुकान जरूर, दवाखाना जरूर होता है। हमारे भाई साहब, हमारे घर में 2 डॉक्टर है, डॉक्टर का दुकान बोले तो वो देखने लगे मेरे पास। अब भाई है, समझ सकते हैं, 2 डॉक्टर है, एक डॉक्टर मेरे भाई है, एक डॉक्टर मेरी बीवी है। बीवी अभी यहाँ पर नहीं, इसलिए हिम्मत कर सका कि बोल दो अगर वो होती तो ये भी नहीं बोल पाता था। तो जो आपने मेहनत की, इस मेहनत की वजह से हमारे कई सारे बच्चे, हमारे जनरेशन के बच्चे, हमारे साथी आज इस मुकाम पे पहुंच चुके हैं कि सालाना, महीना लाखों कमा सके, अपने फैमिली को एक नीचे स्तर से ऊपर ला सके। लेकिन एक बात ध्यान में रखो, अगर हमारे पास पैसा कितना भी हो, उसको संभालने वाली अगर एक्सपीरियंस, अगर तजुर्बा नहीं है तो वो पैसा किसी काम का नहीं है, वो पैसा सिर्फ बर्बादी की तरफ जाएगा। और ये तजुर्बा, ये एक्सपीरियंस, ये अनुभव, ये सिर्फ आप दे सकते हो और कोई नहीं दे सकता है। आपके जमाने में जब कोई पढ़ता था तो कैसे पढ़ता था? एक्सपीरियंस से पढ़ता था। आपके जो सीनियर होते थे, वो सीनियर के पास आप जाते थे काम करते करते कि हम ये काम कर रहे हैं, हमें बताओ कैसे करना है, बराबर ना। आपके सीनियर आपको बताते थे, आप आपके जूनियर को बताते थे। अभी क्या है, जब हमारे लेडीज यहाँ पर बैठे, दादियाँ नानियाँ यहाँ पर बैठी है, खाला यहाँ पर बैठे, घर में खाना बनाते थे, आप कहीं सीख के आए थे?
नहीं सीख के आए थे। आपको आपके सीनियर्स ने पढ़ाया, आपके अम्मी ने पढ़ाया, आपके सासू माँ ने पढ़ाया, भाभी ने पढ़ाया, आपके रिश्तेदारों ने सिखाए, तब जाके आप खाना बनाना सीखें, घर संभालना सीखें। लेकिन अभी अगर किसी को खाना बनाना है, बहू पहले पूछती है कि पिज्जा कैसे बनाते हैं अम्मी जान, पूछती है क्या करती है? गूगल, यूट्यूब। तो हमारी जनरेशन में टैलेंट है, हमारे जनरेशन के पास टेक्नोलॉजी है। आपके पास एक्सपीरियंस था, हमारे पास टेक्नोलॉजी है। अब आने वाले जनरेशन के पास जो होगा वो सिर्फ बर्बादी है। क्या होगा? सिर्फ बर्बादी होगी। अगर एक्सपीरियंस को एक्सपीरियंस के साथ मिलाया जाए तो एक्सपीरियंस बढ़ जाता है, टैलेंट के साथ टेक्नोलॉजी को मिलाया जाए तो टेक्नोलॉजी बढ़ जाती है। लेकिन टेक्नोलॉजी को अगर अनुभव के साथ, एक्सपीरियंस के साथ मिलाया जाए तो वो विवेक बनता है, वो समझदारी बनती है। और जो मेरे बच्चे यहाँ पर बैठे हैं, छोटे छोटे बच्चे हमारे यहाँ पर बैठे हैं, इनके भविष्य को अगर सही बनाना है तो इस टेक्नोलॉजी को समझदारी के साथ मिलाना बहुत जरूरी है। और इसका एक सबसे बड़ा एग्जाम्पल, जब पिछले महीने में मैं टाइम्स नाउ मैगजीन पढ़ रहा था, उसमें एक आर्टिकल आया था कि 2012 से लेके 2022 तक के जो बच्चे हैं, जो बच्चे पैदा हुए, उन बच्चों को आज खाना खाते वक्त, सोते वक्त मोबाइल जरूरी है। उसके बगैर ना बच्चे खाना खा सकते हैं, ना बच्चे सो सकते हैं। और मोबाइल का जो इफेक्ट होता है वो इतना बुरा होता है कि उनकी कंसंट्रेशन लेवल कम हो जाती है। कई बच्चे अपना कॉन्फिडेंस खो देते हैं और यही हम हमारे बच्चों को परोस रहे हैं। कितना परसेंट है? 83%। ये आपने इंडिया का सर्वे था, किसका था? इंडिया का सर्वे, भारत का सर्वे। 83%। बाकी बचे कितने राहिले सर? 17%। बाकी 17% जेव्हा सर्वे केला गेला सर, त्या 17% मुलांमध्ये फक्त एकच गोष्ट कॉमन होती, अमिरी गरिबी नाही, त्यांचं टॅलेंट नाही, त्यांच्या घरच्यांचं शिक्षण नाही, फक्त एकच गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे त्या 17% मुलांबरोबर त्यांचे दादा दादी नाना नानी राहत होते आणि त्यामुळे त्या 17% मुलांना त्या मोबाईलची सवय लागली नाही। माझ्या घरचा अनुभव आहे, आम्हाला बहीण नाही, सख्खी बहीण नाही, चुलत बहिणी आहेत, सख्यासारखेच आहेत, परंतु वडिलांना मुलगी नाही। कदाचित आमचे वडील हळवे असल्यामुळे देवाने सुद्धा विचार केला की माहित नाही जर मुली सासरी जाताना त्यांची काय अवस्था होईल। माझ्या लग्नातला एक थोडासा किस्सा सांगतो। लग्न झालं, विदाई का वक्त आ गया, मैं दूल्हा था, गाड़ी में जाकर बैठ गया। हमारे अब्बा के बहुत अच्छे दोस्त थे, सलीम भाई दाजी, वो ड्राइविंग सीट पर आकर बैठ गए। पीछे विदाई चल रही है, हमारे मैडम रो रहे हैं और मेरे साले साहब मोहसिन भाई मेरे खिड़की के पास आकर बोले कि जीजा जी अगर जूते चाहिए तो पैसे देने पड़ेंगे। क्या बोले? जूते चाहिए तो पैसे देने पड़ेंगे। अब सर की जैसी हालत है वैसे हमारी हालत रहती, हम उनसे ही सीखे। किसी ने सर को देखा है महंगी घड़ी पहनते हुए या घड़ी पहनते हुए? नहीं, मैंने आज तक नहीं देखा। उनको कभी वॉलेट रखते हुए देखा है? नहीं देखा है। हमारा भी वही हाल है, हमारे हाथ में ना कभी घड़ी होती है ना जेब में वॉलेट होता है। शादी में आए तो सही, लेकिन जेब में पैसा कुछ भी नहीं। अब मैं बोला ये पैसा वैसा छोड़ भैया, आपकी बहन वहां पे इतना रो रही है, माझी मिसेस सुद्धा खूप खवली आहे, तिला सुद्धा रडणं लगेच येतं आणि ते आई वडिलांना सोडून यायचं म्हटल्यावर एवढी आपसा भुक्सी रडत होती, मलाच काळजी वाटत होती कोण केस करते का काय आपल्यावर, एवढं प्रचंड रडलं। मी म्हटलं की अरे तेरी बहन रो रही है, जाओ जाके उसको संभालो। तर माझा मेवना मला म्हणतो मेरे बहन का छोड़ो, आपके अब्बा भी उतर रो रहे, उनका क्या? असे हळवे आमचे वडील। कुणाचंही असं काही बघितलं, आता जाती सरांचा व्हिडिओ दाखवला, डोळ्यात पाणी येतं, कोणी रिटायर होत असतील डोळ्यात पाणी येतं, आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात। त्यामुळे कदाचित देवाने आमच्या वडिलांना मुलगी दिली नसेल। आता नवीन जनरेशन मध्ये जेव्हा माझ्या घरी आमच्या डॉक्टर साहेबांना 2 मुलं, मुलगी आली माझ्याकडे आली आणि मोठी मुलगी जेव्हा आली तिचं लाट जास्त। आता मी आता बाप म्हणजे आम्ही नव्या पिढीचे बाप, हे जुन्या पिढीचे बाप। जुन्या पिढीचे बाप जे होते ते स्ट्रिक्ट होते। कसे होते? स्ट्रिक्ट होते। त्यांना स्ट्रिक्ट फादर म्हणतो आम्ही। काय म्हणतो? स्ट्रिक्ट फादर। आणि आमची जी पिढी आहे त्यांच्या फादरला आम्ही काय म्हणतो माहिती? स्पॉइलिंग फादर। काय म्हणतो? स्पॉइलिंग फादर। स्पॉइलिंग म्हणजे काय? बिघडवणारा बाप। काय? बिघडवणारा बाप। मोठी मुलगी माझी शास्त्री बसली इथे, एवढं लाड, एवढं कौतुक, मुलगी घरात आली आहे,
प्रचंड लाड. आजी आजोबांनीही लाड केले, मी जास्त लाड केले, तिच्या मम्मीने आणखी जास्त लाड केले. तिला लागली मोबाईलची सवय. जेवताना मोबाईल पाहिजे, जेवताना मोबाईल पाहिजे. कशा बसा तो मोबाईल आम्ही सोडवला. परंतु ही माझी धाकटी मुलगी अशीच खेळत असते सगळीकडे आणि आमच्या वडिलांची खूप लागली. हिला आता जरी जेवायला बसवलं ती व्यवस्थित जेवेल, स्वतःच्या हाताने जेवेल. कारण सांगू, सकाळी आमचे वडील नाश्त्याला बसले की हिला समोर घेऊन बसतात. ज्वारीची भाकरी, मेथीची भाजी, ज्वारीची भाकरी नाहीतर मटकीची भाजी, असं काही भाजी आणि भाकरी हे आमची जी पोरगी आहे जा ती आमच्या वडिलांबरोबर खात असते आणि तीच सवय तिला लागली. आणि हे खऱ्या अर्थानं फरक दर्शवतो की ज्येष्ठ नागरिक जेव्हा आपल्या घरात असतात, आजी आजोबा जेव्हा आपल्या घरात असतात, तेव्हा कशा पद्धतीने वळण आपल्या मुलांना लागतं. हे वळण आम्ही अनुभवतोय आणि हेच वळण आम्ही बाकीच्या घरात सुद्धा बघतोय. माझ्या मित्रांच्या घरात बघतोय की जे बिचारे नोकरीच्या निमित्ताने गावावरून पुण्याला आले, त्यांचे आईवडील इथं येऊ शकत नाही, त्या लहान मुलांची काय अवस्था आहे. काही मुलं अशी आहेत की ज्यांना घरात आल्या मोबाईल जर दिला नाही तर अक्षरशः वेडेपणा करतात, अक्षरशः आदर आपट करतात. त्यामुळं ज्येष्ठ नागरिक हे असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आमच्या बरोबर राहणं खूप गरजेचं आहे आणि हे तुमच्यासाठी नाही, ही जी शिकवण आहे ती नवीन पिढीला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नवीन पिढीपर्यंत या गोष्टी पोहोचवू इच्छितो की या ज्येष्ठ नागरिकांचे महत्व आहे, ज्येष्ठ नागरिकांचं जे इम्पॉर्टन्स आहे ते आपण समजून घ्या. कारण हे तुमच्यासाठी नाही पण तुमच्या पुढच्या पिढीसाठी खूप महत्वाचं आहे. जास्त काही लांबत नाही, खोकला सुद्धा येते, परंतु पॅशन आणि कंपॅशन. आमची जी पिढी आहे ती पॅशनेट आहे आणि तुमची पिढी जी आता आहे ती कंपॅशनेट आहे. आता पॅशन आणि कंपॅशन मधला फरक काय? पॅशन म्हणजे जिद्द, काही ना काही माझ्यासाठी करायचंय, मला पैसा कमवायचा आहे, मला चांगल्या पदावर जायचंय, मला चांगलं सदन व्हायचंय, फॉरेन मध्ये जायचंय, फिरायचंय, काय करायचंय मला करायचंय, त्याला म्हणतात पॅशन. मला एका उच्च पातळीवर जायचंय त्याला म्हणतात पॅशन. परंतु कंपॅशन म्हणजे काय? कंपॅशन म्हणजे माझी मुलं चांगली राहिली पाहिजेत, माझी नातवंड चांगली राहायला पाहिजेत, सुखी राहायला पाहिजेत, त्यांना सगळं मिळायला पाहिजेत, सगळ्यांना सामावून सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा जो असतो तो कंपॅशनेट असतो आणि ते खऱ्या अर्थानं तुम्ही आहात. तुम्ही प्रामाणिकपणे सांगा. कोणी म्हणतो का आज आमच्या सरडे मावशी इथे बसल्यास, तुम्हाला वाटतं का सरडे मावशी की आज मला पैसा पाहिजे, आज मला मोठं पद पाहिजे? काय म्हणता तुम्ही? माझ्या नातवाला चांगलं शिकवा, माझ्या पोराला चांगली नोकरी पाहिजे. या इथे बसलेला प्रत्येक माणूस हाच विचार करतो, प्रत्येक ज्येष्ठ नागरिक हाच विचार करतो आणि त्यामुळेच ही पिढी तुमची ऋणानुबंधात राहिली पाहिजे आणि तुमच्या नेहमी छायेखाली राहिली पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत आहे. आता निवृत्ती, आपण म्हणतो ज्येष्ठ नागरिक म्हणजे निवृत्ती. निवृत्तीचा अर्थ सांगतो फक्त आणि माझ्या काही 5 गोष्टी आहेत, मागण्या आहेत तुमच्याकडे, त्या मागण्या सांगतो आणि माझं म्हणणं थांबवतो. निवृत्त म्हणजे काय? निवृत्ती, मला वाटतं निवृत्ती हा शब्द 2 शब्दांपासून बनलाय. नि आणि वृत्ती. वृत्ती म्हणजे स्वभाव आणि नि म्हणजे निस्वार्थ. निस्वार्थ वृत्ती म्हणजेच निवृत्ती आणि खऱ्या अर्थाने ती जी वृत्ती आहे ती तुमच्याकडे आहे आणि त्यामुळे समाज चाललेला आहे, एकोप्याने राहत आहे. आमचे भुले काका इथे बसलेत, त्यांच्या घरी मी गेलो होतो एक पत्रिका द्यायला. या कांबळे साहेब, त्यांच्याकडे एक पत्रिका घेऊन गेलो होतो. आमचे शिपाई मामा आहेत, बाळू मामा, त्यांना घेऊन त्यांनी घरी बसवलं. पुरणपोळी, गोळाची पोळी बनवली होती, शुद्ध तुपासह ते आम्हाला खायला दिली. खायल्याशिवाय तिथून जाऊ दिलं नाही. हे जे प्रेम होतं हे तुमच्या पिढीमध्ये होतं. आज आम्ही तर खरे पुणेकर आहे. माझी बायको मला म्हणते तू खरा पुणेकर आहे, अट्टल पुणेकर म्हणते. काय म्हणते? अट्टल पुणेकर. पुणेकरांचा एक स्वभाव आहे मोजून मापून, बरोबर ना? मोजून मापून. म्हटलं का बाबा असं? म्हटलं माझे वडील आले होते पंढरपूरवरून, 4 तास गाडी चालून आले आणि आल्यानंतर तुम्ही त्यांना काय विचारताय? पाणी देऊ का? काय विचारताय? पाणी देऊ का? नवीन पिढीचं असं झालं. नवीन पिढी पाणी देतानाही विचारून देते हो. आणि आमचे भुले काका, मी मुस्लिम समाजाचा, आमचे बाळू मामा दलित समाजातले, त्यांच्या घरी त्यांच्या ताटामध्ये जाऊन जेवण करून येत आहेत. हा जो एकोपा होता, हा जो बंधुभाव होता, हा कुठेतरी लोप पावत चाललेला आहे. कुठेतरी पैशाची वृत्ती वाढत चाललेली आहे, कुठेतरी भेदभाव वाढत चाललेला आहे. हा भेदभाव जर कुठेतरी कमी करायचा असेल तर मला वाटतं भुले काका तुमच्या सारख्यांची या जगाला खरी गरज आहे. आमच्या पिढीला, आमच्या पुढच्या पिढीला खरी गरज आहे आणि त्यामुळे तुमचं असणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, या समाजासाठी खूप महत्वाचं आहे.
जास्त काही बोलना नहीं, परंतु हम जब पढ़ रहे थे, कुरान पढ़ते हैं, उसमें भी बहुत सारे सूरे हैं, तो उसमें सूरे रहमान जब पढ़ते हैं तो मुझे लगता है कि जब हम पढ़ते हैं तो उसमें एक आयत है। जब भी मैं ये दादा दादी नाना नानी को देखता हूँ, मेरे दादी की भी याद आती है, नाना नानी की भी याद आती है, तो उसमें एक सूरे में एक आयत है, फबी रब्बी कुमार चुकस दिवा, यानी खुदा के किन किन नियामतों का आप लोग झुठलाओगे, बराबर ना। तो आप लोग जो है सही मायने में खुदा की नियामत है और उस नियामत को संभालना यह हमारी जिम्मेदारी है, इस नियामत को आगे की जनरेशन तक पहुंचाना यह हमारी जिम्मेदारी है। ये ज्यादा वक्त अब लूंगा नहीं, लेकिन मुझे लगता है कि मैंने बोला था मेरी 5 डिमांड है, वो 5 डिमांड को मुझे आपके सामने रखनी है, और वो डिमांड अपने समाज के साथ, हमारे स्कूल के साथ, हमारे ट्रस्ट के साथ। सबसे पहली डिमांड जो है, मैंने पहले बोला था, स्ट्रिक्ट फादर स्पॉइलिंग फादर। हम स्पॉइलिंग फादर हैं। हमने जो किया है हमारे बच्चों को कमजोर कर दिया है, जाने अनजाने में मोहब्बत के जो हमारे बोलते हैं ना कि मोहब्बत अंधी होती है, उसमें हमने हमारे बच्चों को कमजोर किया है। अब आप बोलेंगे कमजोर कैसे किया है? अब आप मुझे बताओ, पहले जो टीचर थे यहाँ पे गुरुजी बैठे, मेरे जनरेशन के टीचर यहाँ पे बैठे, मेरे जनरेशन के पहले के भी टीचर यहाँ पे बैठे, कनेरी गुरुजी है, हमारे मोमिन गुरुजी है। तेव्हा शिक्षकांचं कसं होतं ते मी सांगतो। शिक्षक जे जुने शिक्षक होते, आधीचे आमच्या पिढीच्या आधीचे जे शिक्षक होते, त्यांची सवय सांगतो मी, विनाकारण मारायचे। काय करायचे? विनाकारण मारायचे। आता विनाकारण कसं मारायचं त्याचं एक उदाहरण सांगतो। आता एक शाळेत वर्ग भरला होता, शिक्षक आले आणि शिक्षकांनी एका मुलाला उठवलं, म्हटलं इकडे ये रे। मुलगा विचारा आला, म्हटलं नाव काय तुझं? मुलगा आला चांगला आत्मविश्वासाने, नाव पण विचारलंय, कुठं प्रश्न दुसरा विचारलाय, म्हटलं अविनाश। खाडकीने कानाखाली वाजवली। काय केलं? खाडकीने कानाखाली वाजवली। बापाचं नाव काय? बाप सांगणार का? बिचारा सांगतोय, मग परत पुन्हा अविनाश सर्जेराव जाधव, परत कानाखाली वाजवली। 2 वेळा सांगावं लागते तेव्हा तुला उत्तर येतं, बस जाऊन। बिचारा 2 कानाखाली जाऊन बसला। आता त्यानंतर दुसऱ्या मुलाला उठवलं, दुसरा मुलगा आधीच पुढचे असते मागचा शाना, आता त्याला पण प्रश्न विचारला, नाव काय तुझं? आता तो बिचारा म्हटला की ह्याने 2 कानाखाली खाल्ल्यात, आपण तर वाचायला पाहिजे। आला सागर रामदास पाचपुते, खाडकीने वाजवले। लय बाजू बोलतो, लय पुढचं बोलतो का? जेवढं विचारलंय तेवढं सांगायचं, नाव विचारलंय नाव सांगायचं। आता जेव्हा तो कानाखाली खातो तेव्हा किलकिल्या डोळ्यांनी असं बाजूला बघतो की आपले 4 सवंगडी मित्र आणि ज्या मैत्रिणीकडे आपण काना डोळ्यांनी बघतो ती मैत्रीण पण बघते आपल्याकडं, ती कानाखाली आपण काढली, ते कानाखाली मारलेली जेव्हा ती जी चापट होती ती तो पचवतो, आणि ती पचवल्यानंतर त्याला आयुष्यात येणारा अपयश पचवण्याची ताकद मिळते, आणि ती ताकद ती तुम्ही दिली होती। आज जर त्याच्या स्पर्धेमध्ये कोणतं अपयश आलं, परीक्षेमध्ये कोणतं अपयश आलं, आयुष्यामध्ये कोणतं अपयश आलं, तर तो मुलगा लाजणार नाही, तो मुलगा घाबरणार नाही, तो धाडसाने त्याला सामोरं जाईल। पण तो आत्ताची पिढी कशी आहे? मुलगा चढता चढता केल्यात थोडंसं भिंतीला घासला, खर्चलं गेलं, मुलगा आला बापाकडे, काय होते? पण बापाने काय केलं? पोराचा हातात घेऊन, किती लागलं माझ्या बाळाला, ह्याला औषध लावू का? हे असं जे आम्ही केलं त्यामुळे ही नवीन पिढी खूप स्पॉइलिंग झाली। आमची एक छोटीशी शाळा फातिमानगरमध्ये सुद्धा आहे, आमच्या मॅडम बहुतेक तिथंच गेल्या आहेत, तिथं आज पालक सभा असल्यामुळे त्या सभेमध्ये तिथं लहान मुलांची शाळा आहे, नर्सरी, LKG, UKG, म्हणजे 5 वर्षापर्यंतची मुलं तिथे असतात। LKG मधला मुलगा, 4 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाचा मुलगा, त्या मुलाला स्पोर्ट्स डेच्या वेळी उभं केलं, तो पळायलाच तयार नव्हता। त्याला म्हटलं ये काय झालं तुला? व्हॉट हॅपन? व्हाय यू आर नॉट रनिंग? व्हाय यू आर नॉट पार्टिसिपेटिंग इन दिस रेस? तो मुलगा काय म्हटला माहिती मला? सर आय डोंट वॉन्ट टू लूज, दॅट्स व्हाय आय एम नॉट रनिंग। म्हणजे आम्ही एवढं लाड करून ठेवलंय की ती पिढी, आमची पिढी, आमच्या पुढची पिढी स्पर्धेमध्ये आपण हारू, आणि कोणत्या वर्षी? 4थ्या वर्षी, ऑलिम्पिक मध्ये नव्हे हो, 4थ्या वर्षी स्पर्धेमध्ये भागच घ्यायला तयार नाही। कुठेतरी या जनरेशनला स्ट्रॉंग करायचं काम, एक मजबूतपणा आणायचं काम, मन कणकर करायचं काम जे तुम्ही करत होता, जे आधीचे पालक करत होते, आधीचे शिक्षक करत होते, ते कुठेतरी आमच्याकडून होत नाहीये, आणि ते कुठेतरी तुम्हाला पुन्हा एकदा करायची गरज आहे। मी म्हणत नाही जाऊन आपल्या नातवंडांना कानाखाली मारायला चालू करा, पण कुठेतरी जिथं गरज आहे तिथं आपण मुलांना स्ट्रिक्ट घेतलंच पाहिजे। आज माझी मुलगी भिंतीवर यायच्या आधी मला बोलते की दीवार पे लिखना गलत बात है, का म्हणते? आजीने शिकवले।
आज जेवताना खाली सांडलं तर उचलून ठेवते, का म्हणते दादाने बताये. या ज्या गोष्टी तुम्ही शिकवल्या आहेत, दमदाटी करून थोडीशी शिक्षा करून ते मनावर बसतं, ते मनात बसतं आणि तोच अनुभव आपल्याला पूर्ण आयुष्यभर येतो. त्यामुळे त्यांना कणखर करायचं काम तुमचं आहे. आधीचे पालक सुद्धा कडक होते, शिक्षक तर होतेच, पण शिक्षकांना आता बंधनं आहेत. शिक्षक आता इच्छा असूनही कणखर होऊ शकत नाही. शासनाने त्यांना एवढं बांधलेलं आहे. काही काही शाळांमध्ये तर मी तुम्हाला सांगतो, काही शिक्षकच मुलांना सांगतात की दुसऱ्या शिक्षकाने तुला मारलं तर या ईमेल आयडी वर जाऊन कंप्लेंट कर, त्यांचं ते बघून घेतो. ही अवस्था आहे आज. त्यामुळे शिक्षकही कणखर होऊ शकत नाहीत. शासनाने त्यांचे हात बांधलेले आहेत, नियमांनी त्यांचे हात बांधलेले आहेत, परंतु पालक सुद्धा कणखर होत नाहीत. आधीचे पालक कसे होते मला आठवतं. 26 जानेवारीचा कार्यक्रम होता, आमचा शाळेचा कार्यक्रम संपून मी घरी आलो. सगळी लोक आमची ग्राउंडवर होती शाळेच्या कार्यक्रमामध्ये. मी एकदा उपद्व्यापी लहानपणापासून मी घरात गेलो आणि लहानपणी आमच्याकडे कंदील होते. तुम्हाला आठवत असेल, लहान मोठ्या जनरेशनला तर काय आता डायरेक्ट एमर्जन्सी लाईट आहेत, हे जनरेटर आहेत, त्यामुळे त्यांना माहित नाही. पण एक कंदील असायचं, त्याच्यावरती काच असायची, काळी झालेली असायची आणि त्याच्यामध्ये साईडला एक नॉब असायचा, तो फिरवला की ती वात वर यायची. तसा तो कंदील होता, त्याच्या मागे होती पाल. आता पाल म्हटल्यावर आम्हाला असं काय दिसलं की मारायची खास, की बाबा महाराज. मी घेतली चप्पल आणि खाट तिने माझी लक्षातच नाही की पुढे कंदील आहे. कंदील फुटला. आता कंदील फुटल्यानंतर का सगळीकडे सगळ्यात आधी डोक्यात दिवा पेटला. तो विजला, पण माझ्या डोक्यात पेटला की आई येईल, वडील येतील आणि सगळ्यात आधी आपल्याला धोपटून काढतील. मी विचार काय केलं, तिथं जाऊन आधी त्या काच उचलायला चालू केली. चुकून एक काच तिथंच राहिली आणि ती माझ्या पायात रुतली. जवळपास 1.5 इंचाची ठोच माझ्या पायाला बसली. साख्या घरभर रक्त. परंतु ते दुखणं सुद्धा अगदी विसरून गेलो आणि सगळं रक्त पुसून काढलं. त्या सगळ्या काचांची विल्हेवाट लावली. ती सगळी काही काच जमा केली होती ती मागच्या घराच्या मागच्या भिंतीच्या पलीकडे फेकून आलो की याला सापडतं सुद्धा कामा नाही. आणि हे कशामुळे झालं, कारण आमच्या वेळेत जर काही लागलं फुटलं तर आधी एक धपाटा पडायचा वडिलांचा आणि मग विचारायचे लागलंय का. आता तसं नाही. आता काय खरचटलं की ले. त्यामुळं जो कणखरपणा आमच्यामध्ये आलाय तो कणखरपणा आमच्या मुलांमध्ये नाही. आम्ही आज एवढ्या मोठ्या लोकांसमोर तुमच्यासमोर बोलू शकतो, आमची मुलं लवकर बोलू शकत नाही. का बोलू शकत नाही, कारण तो कणखरपणा कुठेतरी लोप पावलाय. हा कणखरपणा तुम्ही आणायचा आहे. तुम्ही आमच्या जनरेशनला पुन्हा शिकवा, आम्ही आमच्या पुढच्या पिढीला शिकवा. ही एक पहिली विनंती तुमच्याकडे आहे. दुसरी विनंती आहे, जेवतो. आता बऱ्याच जणांचं असं आहे की नोकरी वगैरे असते, त्यामुळे बरेच जण वेळेवर उपलब्ध नसतात. परंतु आठवड्यातून एकदा तरी गोल करून जेवायचं. काय करायचं, मला एका आजोबांनी सांगितलं होतं की आम्ही गोल करून जेवतो. गोल करून जेवतो म्हणजे काय, सगळ्यांची तोंड एकमेकांना. कोविड काळाच्या 1-2-3 वर्षातील होते. 2017 मध्ये त्यांच्या 18 वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केली. का तर संवाद नाही, बोलणं चाललं नाही. या गोष्टी कुठेतरी आपल्याला थांबवल्या पाहिजेत. यासाठी तुमची खरी गरज आहे. तिसरं, दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होत. आपल्याला दुसऱ्याच्या आनंदीत आनंद होणं शिकलं पाहिजे आणि हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे. तुम्ही एखाद्या मुलाला बघितलं की जसं खुश होतात, तुमच्या नातवंडांना बघितले की खुश होतात, तशी नवीन पिढी दुसऱ्याच्या आनंदात बघितली की खुश झाली पाहिजे. थोडंसं फास्ट घेतो, आपला वेळ भरपूर होत आहे. त्यानंतर जेव्हा आजी आजोबा असतील, सासू सासरे असतील, जेव्हाही आपल्या घरात वावरतील, नेहमी आपल्या आपल्या चेहऱ्यावर हास्य आणून आपण एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. काही झालं, दुखतंय उठलं, सासू गेली सुनेसमोर, म्हणायला लागली की माझं हेच दुखतंय तेच दुखतंय. सून म्हणते की माझ्यासमोर आलं की दुखणं चालू होतंय का त्याने. त्यामुळे थोडंसं आपल्याला दुखणं आहेच, परंतु थोडंसं आपण स्माईल करून, आपण एक मुस्कुराहट आपण म्हणतो हिंदीमध्ये, त्या पद्धतीने एकमेकांशी बोलण्याचा थोडासा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा विषय म्हणजे आदर. या वयामध्ये आल्यानंतर जोडीने एकमेकांचा आदर करणं खूप गरजेचं आहे. आता कसं होतं बघा, सासू सुनेचं पटत नाही, पण सुनेचं आणि सासऱ्याचं जास्त पटतं. का तुम्हाला ते सांगतो, कारण सून काय म्हणते, सासू माझी अशीच किरकिर करती, हे करती ते करते. सासरा येऊन काय म्हणतो, काय म्हणायला पाहिजे सासऱ्याने, वय झालंय, दुखणं खूप नाही, चिडचिडी झाली थोडीशी, औषध वेळेवर मिळालं नसेल, थोडंसं सांभाळून घे. ते काय म्हणतो माहितीये, काय म्हणत असेल, ती तशीच आहे, मी एवढी वर्ष कशी काढली माझं मलाच माहिती. या वयात आल्यानंतर कुठंतरी आपण एकमेकांना समजून घेणं,
जर तिला काहीच कळत नसतं, ती जर काहीच कामाची नसती तर आपला संसार उभा राहिला नसता, आपली पोरंबाळं शिकली नसती, आपली पोरंबाळं मोठ्या पदावर गेली नसती, आपला संसार टिकला नसता. त्यामुळे तिची हुशारी काढू नका, तिची लायकी काढू नका. विशेषतः जे आजोबा बसले त्यांनाही विनंती आहे, बघा मी संध्याकाळ आहे, संध्याकाळी कोणता सूर्य कधी मावळेल हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे जेवढा वेळ आपल्याकडे आहे त्या वेळेमध्ये आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे, एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे, एकमेकांचा साथ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता समारोप करतो मी. ज्या माझ्या या 5 मिनिटाच्या विनंती आपण पूर्ण कराल अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे. परंतु समारोप करताना सरांनी सुद्धा सांगितलं वेळ भरपूर होतोय, चुळबुळ चालू झाली, थांबायला कसं पाहिजे त्याची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक गाव असतं, गावामध्ये शेतकरी असतात सगळे आणि एक नेता येणार असतो, आम्ही पण नेते. त्यामुळे आमच्यासारखाच एक नेता येणारा असतो. तो नेता येतो, बघतो की एकच शेतकरी बसलाय. किती बसलेत? एकच शेतकरी बसलाय. तो म्हणतो अरे एकच शेतकरी बसलाय, आपल्या भाषण करून फायदा नाही जातो. तर तो शेतकरी काय म्हणतो की माझ्याकडे 20 पहिले आणि 19 पहिले जर चरायला गेली आणि 1 पहिले जर दावणीला असेल तर मी त्याला चारा टाकतो. नेता खुश होतो, म्हणतो तुझं हे बोलणं मला आवडलं, मी भाषण करणार. 2 तास भाषण ठोकतो माझ्यासारखं. काय करतो? त्याला सांगतो तुझं ते पहिलाचं उदाहरण मला आवडलं म्हणून मी भाषण केलं. शेतकरी काय म्हणतो माहितीये, तुम्हाला ते उदाहरण आवडलं खरं, पण तुम्ही उदाहरण पूर्ण ऐकलं नाही हो साहेब. म्हटलं काय होतं पूर्ण उदाहरण? तो म्हटला माझ्याकडे 20 बैल आहेत, 19 बैल चरायला गेली, 1 दावणीला असेल तर त्याला मी चारा टाकतो, पण 20 बैलांचा चारा एक त्याला टाकत नाही. त्यामुळं वक्त्यांनी सुद्धा कुठं थांबावं, कुठं बोलावं हे कळलं पाहिजे. वेळ भरपूर होत आहे, आपल्याला अल्पोपहार सुद्धा घ्यायचा आहे. त्यामुळे आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो. आपल्या या कार्यक्रमामध्ये थोडासा हसवण्याचा काही कार्यक्रमांमधून प्रयत्न केला आम्ही. हा प्रयत्न आपण स्वीकारावा. आपले आशीर्वाद, आपकी दुआ है भर के हमारे स्कूल को, हमारे ट्रस्ट को, हमारे वालिद साहब को, हमारे आदमी को, आप सभी ने ये आपसे गुजारिश करता हूँ और अल्लाह ताला आप सभी को लंबी सेहतमंद जिंदगी अता करे, आपका साया हमारे ऊपर हमेशा बरकरार रखे. ये अल्लाह ताला के पास दुआ करता हूँ और रुकता हूँ. धन्यवाद. आर्ग्युमेंट घेणार आहे. पहिली गोष्ट, शोएब साहेबांचं भाषण, शोएबचं भाषण नेहमीच चांगलं होतं, पण आज शोएब साहेबांनी ज्येष्ठ नागरिकांचं काय महत्व असतं त्याची खूप गोष्ट सांगितली की नदीतलं पाण्याचं दूध करा. तर ते पाण्याचं दूध केलं ज्येष्ठाशिवाय होऊ शकत नाही. ती गोष्ट एवढी आवडली त्यामुळे मी शोएब साहेबांना, शोएब साहेब कुठे, शोएब साहेब तुम्हाला आणि दोघांना 100 रुपयांनी याचा देतो. या दोघांनी जाऊन मस्तपैकी हॉटेलमध्ये दोघांनी चहा किंवा कॉफी प्यायची. बरं, हे झालं शोएबचं. आणि साला की शोएब सरांचा कालच वाढदिवस झाला आणि आज आपण सर्व शुभेच्छा देणं नाही. शफी सरांचा कालच वाढदिवस झाला, तर कालच हा मेळावा होणार होता, परंतु काही कारणास्तव त्यांनी आज ठेवला. तर आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मी अगदी शुभचिंत होतो. आरोग्य संपन्न ते शतही भाऊ हो, 100 वर्ष जगो आणि हे जे काही चांगलं कार्य करून राहिले असंच कार्य ते करत राहू. त्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा. आणि शुभेच्छा देताना माझ्या खिशामध्ये फुल आहे, या फुलावरून गोष्ट आहे, एक 8वा शेर, तो शेर सांगून मी शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देतो सरांना. हा बोला बोला, हा बोला, आहे ना बोला. अरे आहे आता करा शुभेच्छा अशा देतो. फूल की, हे फूल दिसतंय सर्वांना. फूल की हर कली खुशबू दे आपको, फूल की हर कली खुशबू दे आपको, सूरज की हर किरण रोशनी दे आपको, फूल की हर कली खुशबू दे आपको, सूरज की हर किरण रोशनी दे आपको. हम सब क्या दे सकते आपको, देने वाला खुदा ढेर सारी खुशियों के साथ लंबी उम्र दे आपको, दे आपको, दे आपको, दे आपको. आणि त्याला नवरा बायकोला तसे ते चहा घेतले, पण आईस्क्रीम खाण्यासाठी दोघांना 200. आजच्या कार्यक्रमाला आमच्या शफी परिवाराला त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं, आरोग्य काय हो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांचं हे चाललेलं काम असंच पुढे वाढत राहू अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. म्हणजे संस्थेची स्थापना 1991 साली झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि बरेच विद्यार्थी यशाचं उत्तुंग असं शिखर त्यांनी गाठलेलं आहे. त्यातलेच काही यशस्वी विद्यार्थी
आपल्या आयडियल एज्युकेशन ट्रस्टचे विद्यार्थ्यांना सुद्धा आपण या ठिकाणी त्यांच्या आईवडिलांसह आमंत्रित केलं होतं. त्याच्यामध्ये आपल्या शाळेची MSc सॉफ्टवेअर इंजिनियर सय्यद हिना जिलानी ही सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. त्यांच्याबरोबर त्यांची आई मुमताज सय्यद सुद्धा आलेले आहेत. त्या दोघांनाही मी विनंती करतो की तुम्ही स्टेजवरती यायचं आहे. अहमद शेख यांनाही मी विनंती करतो की आपण सुद्धा विचार मंचावरती यायचं आहे. त्याबरोबर आज आपल्याला देखील पाहायला मिळतात. यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी गुलाब पुष्प आणायचं आहे. या ठिकाणी MSc सॉफ्टवेअर इंजिनियर सय्यद हिना जिलानी आणि त्याच्या आई मुमताज सय्यद या दोघांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. हे सुद्धा आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत. खऱ्या अर्थानं हिना जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया. त्याचबरोबर त्यांनी BA LLB केली आणि वकिली क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला असे आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. खऱ्या अर्थानं आपल्या शाळेत शिकल्यानंतर आपल्या शाळेतून सन्मान घेणं हे आज विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची बाब असते. त्याच पद्धतीनं आम्हाला सुद्धा आमचे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊयात. गीता आणि तिची आई आत्मा पठाण या दोघांचा एक सन्मान. धन्यवाद. आणि या ठिकाणी आमचे लालासाहेब शेख सर यांची विनंती आहे, एक रिक्वेस्ट आहे की या मुलीने पुढे जाऊन न्यायाधीश व्हावं आणि आमच्या शाळेचा सह्याद्रीनगरचं नाव कमावं ही खऱ्या अर्थाने एक प्रतिष्ठा. त्याचबरोबर आता BSc LLM कविरंग साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या खूप असते मेळावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या सर्वांना आमच्यातर्फे शुभेच्छा. आणि आज खास करून आम्ही यांच्याकडे आलेलो आहोत. 26 नोव्हेंबरला जो आपला संविधान दिवस असतो त्या संविधान दिवसाचं जे जागरण केलं जातं त्याला उत्साह दिला जातो, उर्जितावस्था दिली जाते. त्यासाठी आम्ही हडपसरमध्ये 15 ते 16 विहार मिळून बुद्ध विहार मिळून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. हा कार्यक्रम साजरा करत असताना या इनामदार शाळेची शाळा दोन्ही शाळेतील मुलांना आणि सरांना शफी सरांना सोहेब सरांना आम्ही विनंती केली तुम्ही मुलं आमच्याकडे या रॅलीमध्ये पाठवू शकाल का. त्यांनी कुठलाही विलंब न करता त्यांनी सांगितलं की आधी तुमच्याबरोबर मुलं प्लस शिक्षक पाठवू. त्यांनी 200 मुलं 10 शिक्षक आमच्या रॅलीमध्ये पाठवून रॅलीला शोभा आणली. आणि या ठिकाणी संविधानाची प्रत देऊन या ठिकाणी सामान्य शक्तिकांत साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. समता प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक यांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचं आहे. दोघांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. येशूबाई शेख विचार मंचावरती यायचं आहे. लालासाहेब शेख सर आपण सुद्धा विचार मंचावरती यायचं आहे. हे आमच्या सरांचा काल वाढदिवस होता. सर तर तसं वाढदिवस साजरा करत नाही पण आमचा हट्ट असतो की आम्ही सरांचा वाढदिवस साजरा करावा आणि तोच वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय.
अरे अलाउंस करो, इमरान सर अलाउंस करो, ब्रेकफास्ट ले भी जाना नहीं करके, और पर ले भी जाना नहीं करके. या ठिकाणी अल्प उपहार घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. तुम्ही त्या मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी आपल्या इंग्लिश जलसे के सदर मोअज़्ज़िज़ मेहमानान असद इकराम और आए हुए तमाम बुजुर्गान हस्तियाँ, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। आज हम सब यहाँ पर जिस मकसद के लिए इकट्ठा हुए हैं वो है ग्रैंड पेरेंट्स डे, यानी कि बुजुर्गों का दिन मनाने के लिए यकजा हुए हैं। हमें हमारे माँ बाप से बढ़कर हमारे दादा दादी नाना नानी ये तमाम बुजुर्ग हमसे बेहद प्यार करते हैं। लड़ सकते हैं जो हमारे लिए माँ बाप से आगे, लड़ सकते हैं जो हमारे लिए माँ बाप से आगे, कुछ सच कुछ और बढ़कर नहीं बुजुर्गों के दुआओं से आगे। सबसे पहले जब किसी बच्चे की पैदाइश होती है तो तमाम रिश्ते साथ लेकर आता है, जैसे दादा दादी नाना नानी चाचा चाची वगैरह, और इन तमाम रिश्तों में वो बच जाता है और ये रिश्ते ही इंसान की असली ताकत होते हैं। आजकल जॉइंट फैमिली यानी कि मिले जुले खानदान का तस्वुर खत्म होता जा रहा है। बुजुर्गों का ख्याल रखना, उनकी खिदमत करना बहुत ही कम घरों में देखा जा रहा है। आज के नौजवानों को शर्म आनी चाहिए। जो बाप बस औलाद को पालता है, जो माँ 9 महीने तक अपने पेट में बच्चे को रखती है, कितनी तकलीफें उठाती है। जब हम बीमार होते हैं तो डॉक्टरों को चक्कर लगाती है, हमारी उंगली पकड़कर हमें चलना सिखाती है और हमें भूखे प्यासे कर्जे लेकर हमें पढ़ाते हैं और हमें इस काबिल बनाते हैं कि हम हमारे पैरों पर खड़ा हो सके। और जब हम इस काबिल बनते हैं कि हम हमारे माँ बाप को संभाल सके, तब हम उन्हें नजरअंदाज करते हैं। अफसोस, सर अफसोस, और हम उन्हें बहुत समझकर ओल्ड एज होम यानी कि बुजुर्गों के घरों में भेज देते हैं। आज के नौजवानों को ये भी याद रखना चाहिए, जो सुलूक आप अपने माँ बाप के साथ कर रहे हैं, यही सुलूक कर आपके बच्चे आपके साथ करने वाले हैं। अगर घर में बुजुर्ग हो तो घर का माहौल और अच्छा हो जाता है, घर में अल्लाह और रसूल का नाम लिया जाता है, नमाज़ें पढ़ी जाती है, कुरान पढ़ा जाता है। अगर घर में बुजुर्ग ना हो तो बच्चे बहक कर गलत राह पर चले जाते हैं, लड़के बहक जाती है, लड़कियां माँ बाप का कहना नहीं मानती। अगर घर
में बुजुर्ग हो तो वो सबको मिलजुल कर रहने की सलाहियत देते हैं और बुजुर्गों की पनाह में हमें सुकून मिलता है। घर से बड़ी कोई दौलत नहीं, घर से बड़ी कोई दौलत नहीं, रिश्तों से पक्की कोई डोर नहीं, बाप से अच्छा कोई रहमत नहीं, माँ के आंचल से अच्छा कोई साया नहीं, बहन से अच्छी कोई दोस्त नहीं, भाई से अच्छा कोई मुहाफिज नहीं, घर से अच्छा कोई मदरसा नहीं, घर से अच्छा कोई मदरसा नहीं, और हाँ, बुजुर्गों से अच्छा कोई उस्ताद नहीं। यकीनन मेरे साथियों, ये बुजुर्ग ही हमारे असल उस्ताद है। हमारे बुजुर्ग के साथ हमें जितना भी वक्त मिले उतना कम है, और जितना मिले वो हमारी खुशनसीबी है। हमारे बुजुर्ग हमें जो नसीहत देते हैं वो हमें किसी गूगल या क्रोम पर नहीं मिलेगी। जो बच्चा अपने दादा दादी नाना नानी की गोद में परवरिश पाता है वो जरूर अच्छे अखलाक पाता है। ये बुजुर्ग ही हमारे घर का सपोर्टिंग सिस्टम है। सर पर जो हाथ फिराए तो जन्नत मिल जाए, सर पर जो हाथ फिराए तो जन्नत मिल जाए, अगर आप बुजुर्ग मुस्कुराए तो हिम्मत मिल जाए। ऐसे ही एक खानदान की मिसाल हम हमारे इदारे के चेयरमैन साहब जनाब शफी इनामदार साहब के घर और खानदान से लेते हैं। अल्लाह ताला ने आपको 3 फर्जंद और 3 बहुओं से नवाजा और 3 पोते 2 पोतियों से नवाजा, जो कि कितने खुशनसीब है के जिनके दादा दादी शफी सर और शकीला आपा जैसी हस्तियां हैं। वो अंग्रेजी में कहावत है ना, चैरिटी बिगिंस एट होम, यानी कि समाजी खिदमत की शुरुआत घर से ही होती है। शफी सर और शकीला आपा ने जो समाजी खिदमत का बिड़ा उठाया उसे हर दिल अजीज लीडर प्रोफेसर जनाब इनामदार साहब इन्हीं के नक्शे कदम पर चल रहे हैं। हम जिस समाज में रहते हैं वो भी तो हमारा एक परिवार है ना, इसकी फलाह व बहबूद के लिए काम करना ये तो मेरा फर्ज है। ये सोच जनाब शोएब इनामदार साहब को बचपन से ही विरसे में मिली थी। आपने अपनी जिंदगी के कीमती लम्हात मुआशरे के मसाइल को दूर करने में खर्च किए। आपका काम बहुत अच्छा और सोच बहुत नेक है। जो सफर की शुरुआत करते हैं वो मंजिल को पा भी लेते हैं, जो सफर की शुरुआत करते हैं वो मंजिल को पा भी लेते हैं। सिर्फ चलने का हौसला रखना जरूरी है, क्योंकि अच्छे इंसानों का तो रास्ता भी इंतजार करते हैं। आज ये हम अहद करेंगे कि हम हमारे बुजुर्गों का एहतराम आज के दिन नहीं बल्कि हर दिन हर लम्हा करते रहेंगे। ये बुजुर्ग ही हमारा सरमाया है, किसी कीमती खजाने की तरह हम इनका ख्याल रखेंगे। मैं अल्लाह ताला से दुआ करती हूँ कि हमें बड़ों का अदब करके उनसे दुआएं लेने की तौफीक अता करें, और आए हुए तमाम बुजुर्गों के हक में ये दुआ करती हूँ कि अल्लाह ताला आपको अच्छी सेहत के साथ साथ जिंदगी अता फरमाए और आने वाली हर नस्लों को बुजुर्गों के साए में परवरिश पाने की तौफीक अता फरमाए। आमीन। इतना कहकर मैं अपनी तकरीर ये शेर पर खत्म करती हूँ। बचपन और जवानी से एक उम्र नूरानी है, बचपन और जवानी से एक उम्र नूरानी है, दादा दादी नाना नानी की भी एक अलग दिलचस्प कहानी है। शुक्रिया। धन्यवाद। तशरीफ फरमाएं। सर रुको ना। सदन के ऊपर चाहे तो बैठा है।
का जहाज सारा मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। प्राध्यापक इम्रान सर यांनी अत्यंत चांगल्या आणि सुरेख आवाजात केलेला आहे, त्यांचा देखील आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी सत्कार करणार आहोत। कार्यक्रमात या ठिकाणी प्राध्यापक इम्रान सर यांना प्राध्यापक शोएब सर यांनी शाल देऊन त्यांचा सत्कार करावा अशी मी मंडळ विनंती करते। म्यूजिक लावा सर, देखो सर बिना म्यूजिक की शानदार। प्राध्यापक इम्रान सर यांचा सत्कार नंबर सर करत आहे। अत्यंत चांगली आणि सुरेख अशी पीपीटी तसंच या ठिकाणी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। या विद्यार्थ्यांचा सन्मान करत आहे। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सच ही कहते हैं जिस घर में बुजुर्ग नहीं होते वो घर घर नहीं लगता। आज मैं अपने आप को बहुत ही खुशनसीब मानती हूँ कि मैं इस महफिल का हिस्सा बन सकी जहाँ इतने सारे बुजुर्गों की दुआओं की मैं हकदार बन सकती हूँ। तो आज यहाँ पे जितने भी नाना नानी दादा दादी जो भी यहाँ आए हैं और उन्होंने इतनी रौनक बढ़ाई है आज इस हॉल में, उन सभी का आइडियल एजुकेशन ट्रस्ट की जानिब से मैं आप सभी का तहे दिल से शुक्र करती हूँ कि आप सब यहाँ पे आए। हमारी एक छोटी सी कोशिश थी कि हम आप लोगों के होठों पर मुस्कुराहट ला सके, आप लोगों को एक सेट और हमारी इनविटेशन एक्सेप्ट करके आज के दिन को इतना खास बनाए। लास्ट में बस इतना ही दुआ करना चाहूंगी कि अल्लाह हर किसी पे अपने बुजुर्गों का साया हमेशा कायम रखे, क्योंकि आप लोगों के बिना शायद हम एक अनडायरेक्शनल लाइफ जिएंगे। तो इसीलिए आइडियल एजुकेशन ट्रस्ट की जानिब से एक बार फिर मैं यहाँ आए हैं सभी नाना नानी दादा दादी और सभी गेस्ट जिन्होंने अपना इतना टाइम यहाँ पे निकाल के हमें डेडिकेट किया है, आप सभी का बहुत बहुत शुक्रिया। थैंक यू एवरीवन फॉर ग्रेसिंग द ओकेजन। थँक यू। इथं जमलेल्या सगळ्यांना आलेकुम सलाम। आणि आजचा हा इतका भव्य दिव्य असा कार्यक्रम पाहून इतका आनंद होतोय, इतकं मन भरून आले। आणि हा आमचा मुलगा आहे शफी साहेब, या मुलाने अगदी लहानपणीपासून खूप अगदी हा या मुलीच्या वयाचा असेल तेव्हापासून समाज कार्य केलेले। शरदनगरला मी एका लग्नविवाहाच्या कार्यक्रमामध्ये गेले होते, तर अक्षरशः हा मुलगा खाली वाकून पंगत वाढत होता आणि आवडीने म्हणत होता पाहिजे का अजून खाव 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 असं। अगदी तो मुलगा मला आठवला आणि तो इतका मोठा झालाय, याचं आनंद दुसरा आनंद नाही याच्यासारखा। आणि त्यांनी आपल्या सर्व लोकांचं, सर्व शिक्षकांचं, आई वडिलांचं, समाजाचं सगळं ऋण फेडून दिले। एकही ऋण त्याच्यावर ठेवलं नाही त्याने, आपल्याला सगळं ऋण आपलं वापस आपल्याला दिलेलं आहे। असा मुलगा जन्माला येणं खरोखर आपलं भाग्य समजायचं। ते आंब्याला नाही, हे आम्र तू इतका भारी आहेस की तुझ्या समतूत आहेस बाई। मी आता शफी साहेबांना तीच उपमा देत आहेस भारी होतील भारी, पण तुझ्या समतूत तुझ्या पुढील आयुष्य अगदी आरोग्यदायी उत्तम आरोग्यदायी जावो, तुला उदंड आयुष्य लाभो एवढी मी सद्भावना व्यक्त करते आणि तुला तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बहाल करते। सरांना शुभेच्छा दिल्यात, आपले आशीर्वाद, आपली साथ, आपली प्रेरणा नेहमी सरांबरोबर अशीच राहावी तिचं विनंती।